Good afternoon, students. Today we are going to learn an interesting poem, Coromandel Fishers. Coromandel Fishers. This poem written by Sarojini Naidu. Sarojini Naidu, born 13 February 1879. She was born a political activity and poet, a proponent of the right, women's emancipation. त्यांना एक भारतीय कोकिळा म्हणून त्यांना असं त्यांची ओळख होती. भारताचे स्वातंत्र्य सम्राट आपले महत्त्वपूर्ण त्यांनी योगदान दिलेलं होते. त्या एक क्रांतिकारी महिला म्हणून सुद्धा ओळखले जात होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष त्यांनी केलेला होता. आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केलेला होता. तर अशा महान कवयित्रींची कविता आपण आज अभ्यासणार आहोत. तर कोरोमंडल फिशर्स, कोरोमंडल फिशर्स ह्या आपल्या टायटल ऑफ द पोएम. तर कोरोमंडल फिशर्स म्हणजे काय? भारताच्या दक्षिणेकडील बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याला कोरोमंडल असं म्हणतात. आणि ह्या कवितेतून कवयित्री खूप छान अशा पद्धतीने खूप छानसे उदाहरणं देऊन मासेमार करणाऱ्या लोकांना सकाळ झाली, आता आपल्या कामाला सुरुवात करायची, हे ह्या कवितेतून कवयित्री त्या लोकांना सांगत आहे. तर चला आपण आपल्या कवितेला सुरुवात करूया. मी एक एक स्टांजा वाचेल. त्या स्टांजाचं मराठी ट्रान्सलेशन आणि डिफिकल्ट वर्ड्स, फिगर ऑफ स्पीच सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला टीच करताना शिकवताना सांगणार आहे. राईज ब्रदर राईज. तर राईज म्हणजे उठणे, उठा, वेकअप. सेम मिनिंग वर्ड, वेकअप. राईज ब्रदर राईज. वेकनिंग स्काय, प्रे टू द मॉर्निंग लाईट. तर बघा, वेकनिंग स्काय मी डिफिकल्ट वर्ड्स लिहिलेले आहेत. वेकनिंग स्काय म्हणजे पहाटेचं आकाश, पहाटेचं आकाश. वेकनिंग स्कायज, प्रे टू द मॉर्निंग लाईट. सकाळच्या सूर्यप्रकाशाने पहाटेचा आकाश हे काय करत आहे? प्रार्थना करत आहे. स्प्रे, स्प्रे म्हणजे प्रार्थना करणे. सेकंड स्टांजा बघा. द वाईल्ड लाईज द स्लीप इन द आर्म ऑफ द डाऊन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज द क्राईड ऑल नाईट. बघा किती सुंदर असं उदाहरण कवयित्रींनी दिलेलं आहे. द वाईल्ड लाईज स्लीप इन द वार्म. जो रात्रीचा वारा चालू होता, हवा येत होती, ते काय झालेले आहे? क्षम्य झालेले आहे. डॉन लाईक अ चाइल्ड. कशासारखी? लाईक अ चाइल्ड, एका लहान बाळासारखी. तोही कसा लहान बाळ? दॅट हॅज द क्राईड टू ऑल नाईट. असा लहान बाळ की जो रात्रभर रडत होता आणि पहाटे पहाटे आईच्या कुशीत तो निवांत असा क्षम्य होतो, झोपून जातो, झोपी जातो. त्या पद्धतीने रात्रीचा वारा हा पहाटेच्या कुशीत निवांत अशा झोपी गेलेला आहे. उठा बंधूंनो, उठा. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या स्टांजामध्ये इथे पर्सोनिफिकेशन म्हणजे चेतना विमुक्ती हा अलंकार वापरण्यात आलेला आहे. डू यू नो ना फिगर ऑफ स्पीच. तर पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच वापरला गेलेला आहे. पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच केव्हा वापरला जातो? की एखादी निर्जीव वस्तू ही सजीवाप्रमाणे कृती करत आहे असं ज्या ओळींमध्ये दाखवलेलं असतं, दर्शवलेलं असतं, तिथे पर्सोनिफिकेशन हा अलंकार वापरला, फिगर ऑफ स्पीच वापरला गेलेला असतो. आणि सेकंड स्टांजामध्ये द वाईल्ड लाईफ स्लीप इन द आर्म
the down like a child that cried all night. इथे सिमिली म्हणजे उपमा अलंकार किंवा तुलना अलंकार. तर इथे सेल्फ पर्सनिफिकेशन सारखंच असतं, पण याची डेफिनेशन थोडी वेगळी आहे. जेव्हा एखादी निर्जीव वस्तू सजीवासारखं कृत्य करत आहे असं जिथे दाखवलेलं असतं तिथे उपमा हा अलंकार वापरला गेलेला असतो, सिमिली हा अलंकार वापरला गेलेला असतो. तर नेक्स्ट स्टांजा बघा. कम म्हणजे चला, लेट अस गॅदर आवर नेट फ्रॉम द शोर अँड सेट द कॅटमरॅन फ्री. तर बघा काय म्हणतात की चला उठा, जे आपलं नेट म्हणजे काय, जाळं कुठे पडलेलं आहे, शोर म्हणजे किनाऱ्यावर पडलेलं आहे ते गोळा करा. आणि गलबत कॅटमरॅन म्हणजे गलबत. कॅटमरॅन्स म्हणजे दोन सांगाड्यांचे गलबत. दोन सांगाडे असलेले छोटंसं जहाज असतं, त्याच्यात मासेमार करणारे लोक जे त्यांचं इन्स्ट्रुमेंट्स असतं, जे त्यांचे साधनं असतात ते तिथे ठेवत असतात. तर कवयित्री म्हणतात की चला उठा, आता पहाट झाली, आता आपलं गलबत रिकामं करा, आपलं जे नेट आहे ते गोळा करा. नेक्स्ट स्टांजा बघा. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड, फॉर वी आर द किंग ऑफ द सी. तर कॅप्चर, डू यू नो कॅप्चर म्हणजे हस्तगत करणे. कॅप्चर मीन्स हस्तगत करणे. द लिपिंग वेल्थ, लिपिंग म्हणजे उड्या मारणे, जंप करणे. सेम मिनिंग वर्ड जंपिंग. लिपिंग वेल्थ मीन्स संपत्ती, ऑफ द टाइड उत्साह, फॉर वी आर द किंग ऑफ द सी. तर कवयित्री किती छान सांगताय बघा की हे समुद्रात उड्या मारणारी जी संपत्ती आहे ती आपली आहे, ती आपल्याला उत्साह देत आहे. फॉर वी आर द किंग ऑफ द सी. तर आपण कोण आहोत, या समुद्राचे राजे आहोत. कोण आहोत आपण, या समुद्राचे राजे आहोत. नो लॉंगर डिले, आता अजून उशीर करू नका. डिले याचा सेम मिनिंग वर्ड टू बी अ लेट. यूज द हॅस्टेन वे इन द ट्रॅक म्हणजे वाट, मार्ग. ऑफ द सी गुल्स कॉल, सीगल्स कॉल. सीगल्स म्हणजे समुद्र पक्ष्यांचा आवाज. सीगल्स म्हणजे समुद्र पक्षी, सीगल्स म्हणजे कॉल. सीगल समुद्र पक्षी आपल्याला बोलवत आहे. काय करतायत, बोलवत आहेत. आता उशीर करू नका, लवकर चला. तर समुद्र पक्षी आपल्याला बोलवत आहेत. नेक्स्ट स्टांजा बघा. द सी इज आवर मदर. द सी म्हणजे समुद्र आपली आई आहे. सी इज आवर मदर, द क्लाउड इज आवर ब्रदर. तर समुद्र ही आपली आई आहे आणि क्लाउड म्हणजे ढग हे आपले बंधू आहेत. द वेव्ह आर आवर कॉम्रेड्स ऑल. आणि ज्या लाटा आहेत, वेव्स, जे समुद्राच्या लाटा आहेत ते आपले काय आहेत, सहकारी आहेत, कॉम्रेड्स, सोबती. तर समुद्राच्या लाटा ह्या आपल्या सहकारी आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या ओळी आहेत, हा जो स्टांजा आहे, इथे देखील पर्सॉनिफिकेशन हा अलंकार वापरण्यात आलेला आहे. What though we toss at the
of the sun, where the hand of the sea got dry. तर कवयित्री ह्या ओळीतून मासेमारी करणाऱ्या लोकांना सांगता आहे की समुद्र आणि हा निसर्ग आपली काळजी कशी घेईल. व्हॉट डू वी टॉस, तर आपल्या नौका, टॉस म्हणजे नाणेफेक करणे, पण इथे आपल्याला नाणेफेक असा अर्थ नाही घ्यायचा आहे की आपल्या नौका तुम्ही समुद्रात वल्लवा. ॲट द फॉल ऑफ द सन, ॲट द सनसेट म्हणजे संध्याकाळपर्यंत. फॉल ऑफ द सन म्हणजे ॲट द सनसेट, सेम मिनिंग वर्ड. ॲट द सनसेट म्हणजे संध्याकाळपर्यंत. वेअर द हँड ऑफ द से गॉड ड्राईव्स, तर संध्याकाळपर्यंत आपल्या नौका आहे हे आपण नाही तर देवच ह्या ड्राईव्ह करणार आहे, चालवणार आहे, असं कवयित्री म्हणतात की देवालाच आपली काळजी आहे, आपल्याला कुठल्याच संकटात अडकू देणार नाही. तर चला लवकर, आता उशीर करू नका, आपल्या नौका समुद्रात वल्लवा आणि विचार करायचा नाही की देवच आपल्या नौका ह्या चालवणार आहे. तर बघा पुढे, ही हू होल्ड द स्टॉर्म बाय द हेअर, तर ही हू होल्ड द स्टॉर्म, स्टॉर्म म्हणजे वादळ. तर आपलं समुद्र देवता ही वादळाला पकडून ठेवेल, होल्ड धरून ठेवेल. विल हाईड इन हिज ब्रेस्ट आवर लाईफ, आपण जिवंत आहोत हे तिच्या हृदयाला माहिती आहे, तिच्या हृदयामध्ये आहे की आपण मासेमारी करणारे लोक जिवंत आहोत. ह्या ओळीमध्ये देखील पर्सनिफिकेशन हा अलंकार वापरण्यात आलेला आहे, हा फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे. स्वीट इज अ शेड ऑफ द कोकोनट ग्लॅड, तर बघा की बऱ्याचदा आपल्याला काही मनाला भावणाऱ्या गोष्टी मोहात टाकत असतात. त्यामुळे आपण आपल्या कठोर परिश्रमाकडे अशा गोष्टींमुळे दुर्लक्ष करत असतो. तर कवयित्रींनी ह्या स्टांजामधनं इतकं सुंदर उदाहरण दिलेले आहे की बघा, स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लॅड, तर नारळाचे जे वृक्ष आहेत त्यांची जी सावली आहे ती आपल्याला खूप आल्हाददायक वाटते. अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोव्ह, तर ग्रो म्हणजे उपवन, आणि जे आमराईचे उपवन आहेत, ज्या आमराई आहेत त्यांचा जो वास आहे, स्मेल आहे, तो साहजिकच आपल्याला समुद्राकडे न जाता किनाऱ्यावर रोखून धरण्याचा प्रयत्न करेल. पण याच्या मोहात तुम्ही पडू नका, ह्या भुरळ घालणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका. अँड स्वीट आर द सँड ॲट द फुल टू द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइस वी लव. आणि कवित्री अजून काय म्हणतात बघा, अँड स्वीट आर द सँड, जी समुद्राची वाळू आहे ती खूप गोड आहे, खूप छान आहे. ॲट द फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइस वी लव, आणि ज्या समुद्रकिनारी जो सुंदर पक्ष्यांचा आवाज आहे त्याच्यावर देखील आपलं प्रेम आहे. पण ह्या गोष्टी आपल्याला मोहात टाकत आहे, या गोष्टी आपल्याला भुरळ घालत आहे. आता पुढच्या स्टांजामध्ये कवयित्री काय म्हणतात बघा, बट स्वीटर, पण त्याच्यापेक्षा गोड, त्याच्यापेक्षा आल्हाददायक, त्याच्यापेक्षा आनंददायी. ओ ब्रदर, अरे भावांनो, द किस ऑफ द प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम टू ग्ली. ग्ली उल्हास, आनंद, ग्ली म्हणजे उल्हास, आनंद. तर बघा विद्यार्थी मित्रांनो,
कवित्रीने किती सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. जे समुद्र किनाऱ्यालगत ज्या मोठे मोठे नारळाचे झाडं आहेत त्यांची खूप सुंदर अशी सावली आहे. नंतर आंब्याचे उपवन आहे, त्या आंब्याचा जो वास आहे, जे वाळू आहे किनाऱ्यालगतची, आणि तिथे सुंदर पक्ष्यांचा आवाज आहे, ज्या आवाजावर आपण प्रेम करतो. ह्या सगळ्या भुरळ घालणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या जर तुम्ही यांच्या प्रेमात पडलात किंवा ह्या गोष्टींमुळे तुम्ही कामाला गेलात नाही तर आपली उपासमार होऊ शकते. पण तुम्ही असा विचार करा, कवित्री काय म्हणतात की तुम्ही असा विचार करा, बट स्वीटर, त्याच्यापेक्षा छान. ओ ब्रदर, अरे भावांनो, द किस ऑफ द प्रे अँड डान्स ऑफ द वाईल्ड फोम इन ग्ली. तर तुम्हाला जो पाण्याचा फवारा आहे, स्प्रे, जो तुमच्या अंगाला स्पर्श करून जातो, तो फवारा तुम्हाला जास्त आनंददायी, ग्ली म्हणजे जास्त आनंददायी वाटू द्या. द डान्स ऑफ द वाईल्ड, जे समुद्रातले प्राणी आहेत, समुद्राच्या ज्या लाटा आहेत, ते काय करतायत, नाचत आहे. फोम इज ग्ली, समुद्रावर तरंगणारा जो फेस आहे, फोम म्हणजे फेस, समुद्रावर तरंगणारा जो फेस आहे, तो तुम्हाला जास्त आनंद देईल ह्या गोष्टींपेक्षा. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा स्टांजा बघा. रो ब्रदर रो, एट ऑफ द वर्ड्स देअर द लो स्काय मॅट विथ द सेज. तर चला बंधूंनो, नाव वल्लवा, वल्लवा म्हणजे चालवणे, हाकलणे. रो ब्रदर रो टू द एज, जोपर्यंत किनारा येत नाही. एज म्हणजे धार. ऑफ द वर्ड्स, वर्ड्स म्हणजे कडा. वेअर द स्काय मॅट्स विथ द से, जोपर्यंत समुद्राचा कडा येत नाही तोपर्यंत आपल्या नाव वल्लवा मित्रांनो, बंधूंनो, असं ह्या कवितेतून कवयित्रीने सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कविता शिकत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ह्या कवितेमध्ये जे रायमिंग वर्ड्स वापरले गेलेले आहेत, लाईट, नाईट, फ्री, सी, कॉल, ऑल, ड्राइव, लॅव, ग्रो, लव, ग्ली, सी, हे बघता ह्या कवितेमध्ये एबी एबी ही रायमिंग स्कीम वापरली गेलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कविता समजलीच असेल, ही आपली पोएम समजलीच असेल, तर पोएम ही काळजीपूर्वक आणि पुस्तक जे आपलं टेक्स्टबुक आहे ते समोर ठेवूनच ही कविता तुम्हाला शिकायची आहे. आणि तुमच्या लक्षात आली असेल किंवा तुम्हाला काही समस्या असतील तर मला पर्सनल फोन करून तुम्ही विचारू शकता. आणि समजल्यानंतर इंग्लिश वर्कशॉप आपल्या माय इंग्लिश नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद.